जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा JK एज्युकेशन ग्रुप या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये जनरल नॉलेजविषयी काही 10 महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 29 एप्रिल। आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस 29 एप्रिलला साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतात पर्यावरण संरक्षण कायदा रिकामी जागांमध्ये मंजूर झाला। उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 1986। भारतात पर्यावरण संरक्षण कायदा 1986 मध्ये मंजूर झाला। प्रश्न क्रमांक 3 आहे, भारताद्वारे बांगलादेशला भाडेपट्टीने दिलेला 3 बिघा रिकामी जागाचा भाग आहे। उत्तर ऑप्शन नंबर ए पश्चिम बंगाल। भारताद्वारे बांगलादेशला भाडेपट्टीने दिलेला 3 बिघा पश्चिम बंगालचा भाग आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, केरळमधील एराविकुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी निलगिरी ताहेर। केरळमधील एराविकुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी निलगिरी ताहेर साठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, युनेस्को हेरिटेज साइट राणी की वाव गुजरातच्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए पाटण। युनेस्को हेरिटेज साइट राणी की वाव गुजरातच्या पाटण जिल्ह्यात स्थित आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्रातील सागेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी सांगली। महाराष्ट्रातील सागेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी सांगली जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, आपाती किरणांनी स्तंभिकेशी केलेला कोण म्हणजे रिकामी जागा होय? उत्तर ऑप्शन नंबर डी आपाती कोण। आपाती किरणांनी स्तंभिकेशी केलेला कोण म्हणजे आपाती कोण होय। प्रश्न क्रमांक 8 आहे, स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते? उत्तर ऑप्शन नंबर बी श्री प्रकाशा। स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल श्री प्रकाशा हे होते। प्रश्न क्रमांक 9, 1997 ते 1998 या कालावधीमध्ये भारताचे पंतप्रधान पद कोणी भूषवले होते? उत्तर ऑप्शन नंबर बी इंदर कुमार गुजराल। 1997 ते 1998 कालावधीमध्ये भारताचे पंतप्रधान पद इंदर कुमार गुजराल यांनी भूषवले होते। प्रश्न क्रमांक 10 आहे, पोपट या नावाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी मैना। पोपट या नावाचे स्त्रीलिंगी रूप मैना आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।